एक ओढणी घ्यायची आणि आपले लटकलेले दंड ते फिट्ट करायचे। मोठे मोठे दंड झालेले आहेत आपले, खूप जास्त इथे खूप जास्त फॅट वाटतो आपल्याला, तो कमी करायचा आहे। इथे खूप जास्त चरबी साचलेली आहे, इथे आहे पाठीवरती, इथे खूप जास्त चरबी आहे किंवा ब्रेस्ट खूप हेवी होत चाललेले आहेत। त्याच्यासाठी आपल्याला अशी ओढणी घेऊन खूप सोप्या एक्सरसाइज करायच्या आहेत। या एक्सरसाइज करून खूप चांगला रिझल्ट तुम्हाला 7व्या दिवशी दिसतो। 7व्या दिवशी रिझल्ट दिसतो आणि याचा चांगला असर तुम्हाला 14व्या दिवशी 15व्या दिवशी दिसणार। आता ह्या प्रॅक्टिस करायच्या कधी, तर दिवसातनं 3 टाइम केला तरी काही हरकत नाहीये। दिवसातनं 2 टाइम करा, 1 टाइम करा, तुमच्या टाइम नुसार, आणि केव्हाही करा, वेळेचं काही बंधन नाहीये। अशी ओढणी, स्टॉल, रश्शी काही घेऊ शकता, बेल्ट जे तुमच्याकडे अवेलेबल आहे ते, आणि या प्रॅक्टिस करायच्या आहेत। तर चला जास्त वेळ न घालून आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करू। नमस्कार, मी गीता आणि तुमचं खूप खूप स्वागत करते आजच्या छानशा आराम फॅटच्या एक्सरसाइज मध्ये। तर ह्या प्रॅक्टिस आपल्याला बसून करा, उभं राहून करा, बेडवर बसून करा, चेअरवर बसून करा, काही बंधन नाहीये। अशी मी इथे एक ओढणी घेतलेली आहे, थोडीशी मोठी घ्यायची, जेणेकरून आपल्याला ना काही स्टेप आहेत, रस्सी जे समथिंग तुम्ही घेतलंय ते कमी जास्त माप आपण घेऊ शकतो। इतका फायदा होतोय ना याच्यावरती, पूर्ण प्रेशर येतं बघा आता तुम्ही हा, आणि एक्सरसाइज आहेत ना एकदम परफेक्ट होतात। तशा आपण हाताने करू शकतो, पण ओढणीचा सपोर्ट जर घेतला ना तर जास्त फायदा तुम्हाला भेटणार आहे। आता हाताला असं गुंडाळून घेतलं ह्या पद्धतीने, या हाताला देखील ह्या पद्धतीने, इतकं माप केलं, हाताला वरती नेलं। आता इथल्या इथे 1 2, आपल्याला काही करायचं काम नाही पडत, ऑटोमॅटिकच आपले हात खेचले जातात। 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20, हाताला वरती न्यायचं आणि इथे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20, या पद्धतीने यायचं। 1 2 3, थोडंसं हलकं हाताला प्रेस करायचं मागे, जेणेकरून आपल्या शोल्डरवरती, दंडांवरती खूप जास्त प्रेशर आलं पाहिजे। 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20, हलकस हाताला ओढणीला इतकं अंतर केलं आपण आपल्या ओढणीला। ओके, आता ह्या पोझिशन मध्ये जायचं आणि ते 1 2 3 4 5 6 7 8 9 10, आता अँटी क्लॉक 1, तुम्ही 20-20चा राऊंड घेऊ शकता, 2 3 4, जास्त हेवी असेल अप्पर बॉडी
तर सुरुवातीला 20चेच राऊंड घ्या, जास्त करायची गरज पण नाही. 5 6 7 8 9 10. किती छान आपल्या 4 प्रॅक्टिस झाल्या, माहिती पण पडल्या नाही. व्हिडिओच्या लास्टला एक टिप्स सांगते, जर तुमच्या अपर बॉडीवरती जास्त फॅट असेल तर तुम्ही अजून काय करायचं आहे. आता ह्या 4 प्रॅक्टिस आपल्या कंप्लीट झाल्या. आता वापस इतकं अंतर करायचं, लास्टच्या टोकाला पकडायचं ओढणीला आणि इथे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11. तुम्हाला व्यवस्थित दिसेल. 12 13 14 15 16 17 18 19 20. आता इथे हे पकडायचं, असं पकडलं आणि ते हात कुठे गेला, हा हात कुठे जातोय वरती एकदम स्ट्रेट मध्ये. ठीक आहे, हा हात जमिनीवरती गेला, इथे फोल्ड करून घ्या ओढणीला वापस. इथे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. आता इथे ह्याच पोझिशन मध्ये यायचं. 1 आणि स्लो खाली जायचं. 2 3 4 5 6 7. हे तुम्हाला जर असं वाटत असेल आमच्या हात मागे जात नाही, जितके होतील तितके करायचे, प्रयत्न करायचा. नाही झालं तर सोडून नाही द्यायचं. 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. रिलॅक्स. नेक्स्ट याच पोझिशनमध्ये होल्ड करून ठेवायचं. पूर्ण शोल्डर हातावरती प्रेशर. 1 2 3 4 5. हे बघा, या पद्धतीने 5 6 7 8 9 10. आता इथे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. हा व्हिडिओ सेव्ह करून ठेवा. तुम्हाला 14 दिवस कंटिन्यू करायला ह्या प्रॅक्टिस खूप सोप्या जाते, म्हणून व्हिडिओ सेव्ह करून ठेवा. आणि ज्यांचे हात मोठे आहेत ना त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. आता नेक्स्ट प्रॅक्टिस. समोर आलो, हाताला लॉक अजून कमी करायचं इतकं. आता इथे 1 2 3 4. फक्त इथे ओढणीला लूज करायचं नाही. ठीक आहे, ह्याच पद्धतीने हा हात इकडे खेचला गेला पाहिजे, हा हात असं, अशी प्रॅक्टिस ठेवायची, म्हणजे रिझल्ट खूप चांगले येतात. 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. याच पद्धतीने हाताला वरती न्यायचं. इथे शोल्डरच्या लेवलला हात असतील, कानाला चिपकून गेले वरती हात. ठीक आहे, असे ठेवू नका. हात अल्बोज स्ट्रेट. 1 2. काही प्रॅक्टिस आहेत त्या स्लो आहेत, काही प्रॅक्टिस आहेत त्या फास्ट आहेत, तर त्याच काउंटिंग सोबत तुम्ही करायच्या आहेत. 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16
17, 18, 19, 20 ला होल्ड करूया वरती, हाताला पूर्ण स्ट्रेट, आपल्या शोल्डर आपल्या कानाला टच. 1, 40 काउंट करा, 20 काउंट करा, जिथपर्यंत तुमचे हात गळून येत नाही तिथपर्यंत हाताला वरती ठेवा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 अशी काउंटिंग करत राहायची आणि ह्या प्रॅक्टिस करायच्या. आता नेक्स्ट एकच आहे ही लास्ट प्रॅक्टिस, याच्यानंतर तुम्हाला टिप्स सांगते. आता काय करायचं आहे आपल्याला, या पोझिशनमध्ये हाताला 1 2 3 4 5 6 7, एक हात वरती जाणार, एक हात असा जाणार. 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. देन रिलॅक्स. हे बघा, प्रॅक्टिस 1 दिवस 2 दिवस करून रिझल्ट येत नसतो. बॉडीला, हाताला, शोल्डरला या गोष्टीला सवय लागायला 7 ते 8 दिवस द्या आणि त्याच्या पुढे सवय लागली की प्रॅक्टिस कंटिन्यू 15 दिवस केल्या की मग रिझल्ट दिसायला चालू होतात. जर मी बोलली टिप्स सांगते, खूपच जास्त फॅट चढलाय, लोअर बॉडीवरती फॅट नाहीये पण ब्रेस्ट, हात हे खूप मोठे झालेले आहेत, तर फक्त असं समजू नका की माझे हातच वाढले, माझे ब्रेस्टच वाढले किंवा माझे शोल्डरच मोठे दिसत आहेत, तर नाही, तो पण एक फॅटच आहे. या प्रॅक्टिस जर सोबत सोबत करताय तुम्ही, म्हणजे रोज करताय तुम्ही, तर त्याच्यासोबत तुम्हाला 3.5 लिटर पाणी प्यायचं आणि चांगली झोप घ्यायची. बाहेरचं जर तळलेले पदार्थ जास्त खात असाल ते कमी करा, गोड पदार्थ जास्त खात असाल ते कमी करा, बंद करू नका पण कमी करा. हळूहळू फॅट पण वितळणार आणि शरीर पण एकदम सुंदर आणि मस्त दिसणार. ब्लाऊज घालू शकता, ड्रेस घालू शकता, सर्व आवडीची आपल्याला गोष्टी आपण हेच देवाने आयुष्य दिलं आणि याच्यातच सर्व गोष्टी आपल्याला करून घ्यायच्या, जगून घ्यायचं आहे. त्याच्यासाठी थोडीशी मेहनत, थोडंसं एफर्ट टाकल्यावरती सगळे रिझल्ट दिसतात. तर नक्कीच करून बघा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनल पहिल्यांदा आला असेल तर सबस्क्राईब करा आणि माझ्या ऑनलाईन योगा बॅचेस आहेत, तुम्हाला आवश्यकता असतील तर तुम्ही दिलेल्या नंबरवरती मला कॉन्टॅक्ट मेसेज व्हॉट्सअप करू शकता. भेटूया छानशा व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.